महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्य 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्व अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे बुधवारी रात्री पार पडले। या प्रसंगी आमदार संजय केलकर, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते। नगरसेवक गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचे आणि खेळाडूंचे कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या। पुढे बोलताना ठाणे हे संस्कृतीचे ठिकाण आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन दिले, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलेले नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन दिली आहे, तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखं धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावत आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तर आमदार संजय केलकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसेच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे। या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजय केलकर, संजयजी वाघुले, कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला। संजयजी वाघुले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे। सर, नवी मुंबईमध्ये देखील कबड्डीच्या सामन्यांच्या पण गेलेले आहे। चांदेरे जे सहकार्यवाह आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात। मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो। सर, तुमचं 24 तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार आहे। सध्या ठाण्याला कचऱ्याची समस्या भेडसावत आहे। तुमच्या माजी नगरसेवकांनीही त्याच्याबाबत निवेदन दिले। तुमच्या जनता दरबारात तरी ठाणेकरांची कचऱ्याची समस्या सुटेल? हे बघा, बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये या MMRD परिसरामध्ये ही समस्या आहे, मुंबईत आहे। फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ही समस्या नाही। आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणा शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो, तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करतो। जनता दरबार नंतर आता मंगळवारी जनसंवाद यायला लागला। चांगली गोष्ट ऐकून घ्या। जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे। किंबहुना मी मागच्या वेळेला पण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप, एकनाथजी शिंदे शिवसेना, अजितदादांची NCP या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होतील आणि देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही, परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू
असंच त्याने विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण करू. तर आमदार आठवण्यासाठी आलो नाही मात्र उजेडात आमदार हो हे बघा, जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलोय अशी भाषा करतो, परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांची प्रेम असतो तो काय बोलतो, आम्ही उजेड घेऊ. उजेड आला की अंधार आपाप जातो. नकारात्मक काय बोलायचं? आमची भावना एकच आहे की एकमेका सहाय्यक करू, अवघे धरू सुपंत. चला सर शेवटचं